आता मला सांगा, मराठी ज्यावेळेस आता गाड्या असणार सोबत आणि ज्यावेळेस मोर्चा ज्यावेळेस आंदोलन मोर्चा निघणार त्यावेळेस रस्त्यामध्ये ट्रॅफिक आहे, काही ना काही अडचणी असणार. दादाने एक मार्ग सुचवला की आम्हाला एक बाजूचे तुम्ही रस्ते द्या जेणेकरून येताना आम्हाला काही अडचण होणार नाही. आणि दादाला याआधी नवी मुंबईपर्यंत दादा आले होते, त्या संदर्भात त्यांचा अनुभव मी ऐकण्यासाठी आलो. आंदोलनाबाबत मी आता विनंती केली दादाला की बाबा गणपती उत्सव हा मोठ्या प्रमाणात मुंबईत साजरा केला जातो आणि येताना जे गणेश भक्त आहेत त्यांनाही त्रास नको, आपले मराठा बांधव येणार त्या मराठा बांधवांना पण त्यामध्ये त्रास नको. या संदर्भात मी आता दादाने सुचवलं की आम्हाला एक मार्ग द्या. त्या संदर्भात बघू काय आंदोलन पुढे. म्हणजे तुम्ही माहिती घेण्यासाठी आला, थांबवण्यासाठी नाही आला? कॅमेऱ्यातून बाहेर येऊन गेले यावेळी ते बोलतो दादाशी. आम्ही काय म्हणून त्याला आडमुठेपणा असतो. आम्ही काय म्हणलो असतो, आम्हाला शहरातून मुद्दाम मोजून जायचं, राजकारण करायचं असतं तर म्हणलं असतं आम्हाला मोजून जायचं, मुद्दाम विठीस धरायचं म्हणलं आम्हाला एक देऊन टाका. आम्ही डायरेक्ट थेट आझाद मैदानाला शांततेत जाऊन होतो. कारण गणेश मिरवणुकीचा, गणेश उत्सवाचा त्याचा तिकडं काही संबंध येत नाही, त्यांचे वेगळे मार्ग आहेत. हा, आम्ही जर मधून कुठून गेलो मग मात्र अडथळा आम्ही आणतो याचा अर्थ असा होतो. आझाद मैदानाला एकही मिरवणूक नसते आणि त्यामुळे तिकडे आमचा अडथळाच नाही. आता आणि सरळ विषय, गेल्या वेळेस पण तसंच केलं होतं त्यांनी. एक रस्ता म्हणले आपण त्यांना देऊ म्हणजे ट्रॉफिक मुंबईची जाम होणार नाही आणि आता गणेश उत्सव होतो त्यांचा आमचा संबंध येणार नाही. आम्ही डायरेक्ट आझाद मैदानाला तिकडे यांचे कार्यक्रम सगळे इकडे समुद्राकडे असतात. एकदम सोपं आहे. म्हणजे आम्हाला गरीबाला न्याय द्यायचा, राजकारण करायचं नाही, ही स्पष्ट भूमिका आहे. पण आरक्षण मात्र घेणारे आणि मला ते पाहिजे, सोडणार नाही, अंमलबजावणी पाहिजे.